हेलो, यूजीसी चैनल में आपका स्वागत है। यूजीसी स्टडी चैनल में आपका स्वागत है। आप देख सकते हैं फंडामेंटल राइट। पहले क्या है रिव्यू करते हैं। फंडामेंटल राइट कॉन्स्टिट्यूशन ऑफ इंडिया का पार्ट 3 में आर्टिकल 12 से 35 पर्यंत है। Define the fundamental rights guaranteed to all citizens. Fundamental rights all citizens guarantee देतं त्यांच्या राईट्स बद्दल often referred to as the Magna Carta of India. These rights are justiciable, means they are enforceable by court. The six fundamental rights will originally there were seven fundamental rights. The right to property, Article 34, was reclassified as a legal right under Article 308 by the 44th Amendment Act in 1978. Currently, there are six main categories of fundamental rights. First category, right to equality. Article 14 ते 18 encompass equality before the law and prohibits discriminations on various grounds along with abolish untouchability and titles. ये 17 वाला आर्टिकल है। ये 18 वाला है। आगे देखेंगे सेकंड, राइट टू फ्रीडम। 19 ते 22 प्रोटेक्ट फ्रीडम सच स्पीच असेंब्ली मुवमेंट्स, म्हणजे एका जागेवरून दुसऱ्या जागेवर स्वतंत्रपणे हिंडण्याचा अधिकार त्याच्यामध्ये आहे. अँड प्रोफेशन्स इट ऑल्सो इन्क्लूड प्रोटेक्शन अगेन्स्ट कन्व्हेन्शन्स विदाउट ड्यू प्रोसेस. Article 20 safeguards for life and personal liberty. Article 21 the right to education. Article 21A. Article 22 protection against detection, म्हणजे आपल्याला कोणी बंदी करू शकत नाही याच्याशी आर्टिकल 22 आहे. राईट अगेन्स्ट एक्सप्लोटेशन्स, शोषणाचा अधिकारमध्ये आर्टिकल 23 ते 24 प्रोहिबिट्स प्रॅक्टिस लाईकली ह्युमन ट्रॅफिकिंग फोर्स लेबर अँड चाइल्ड लेबर इन हॅजार्ड्स जॉब्स अँड जर जॉब, म्हणजे खतरनाक कामामध्ये नाही लावू शकत. हे 14 वर्षाच्या खालील मुलांना. चौथी कॅटेगरी, राईट टू फ्रीडम ऑफ रिलीजन. आर्टिकल 25 ते 28 गॅरंटीज फ्रीडम ऑफ कॉन्सायन्स अँड राईट टू प्रॅक्टिस अँड मॅनेज रिलीजन ऑफ फेस, म्हणजे आपल्या धर्माचं आपण प्रचार करू शकतो. धर्माची प्रॅक्टिस, धर्मासाठी काम, धर्मासाठी दान, हे सगळं काम करू शकतो. संविधानाने आपल्याला अधिकार दिलेला आहे. आणि पाचवी कॅटेगरी, कल्चरल अँड एज्युकेशनल राईट्स. आर्टिकल 19 ते 30 मध्ये. पुढचं लोक आपण 19 ते 30 मध्ये काय म्हणलेलं आहे, अलाउ मायनॉरिटीज टू प्रिझर्व देअर culture
त्याच्यामध्ये म्हटलेलं आहे आपल्याला ऑल मायनॉरिटीज टू प्रिझर्व देअर कल्चर अँड लँग्वेज अँड establishment देअर ओन एज्युकेशनल इन्स्टिट्यूशन. म्हणजे आपल्या भाषेचे मायनॉरिटी समाज आपल्या भाषेचं लँग्वेजचं साठी एज्युकेशन उपलब्ध करू शकतो, आपल्या भाषेला वाचवण्यासाठी योग्य कदम उचलू शकतो. हे आर्टिकल 19 ते 30मध्ये म्हणलेलं आहे. राईट टू कॉन्स्टिट्युशनल रेमेडीजमध्ये म्हणलेलं आहे. आर्टिकल 32 हे कॉन्स्टिट्युशनल रेमेडीज असं आपल्याला अधिकार देतं की वरील अधिकार आपले हनन झाल्यावर आपल्याला कोर्टामध्ये दाद मागण्यासाठी रिट इश्यूसाठी पावर देतं. प्रोव्हाइडेड द राईट टू अप्रोच द सुप्रीम कोर्ट फॉर द enforcement of this right described by Dr. B.R. Ambedkar as the heart and soul of the Constitution. हे आर्टिकल 32 सुप्रीम कोर्टसाठी आहे. पण एक तुम्हाला ॲडिशनल इन्फॉर्मेशन सांगतो आहे की आर्टिकल 226 हे हायकोर्टसाठी आहे. 226 हायकोर्टसाठी आहे, हे तुम्हाला माहीत असो. आणि ह्याचे POQ आपण एकदा बघू. पहिला POQ, पहिला MCQ प्रॅक्टिस. विच पार्ट ऑफ द इंडियन कॉन्स्टिट्यूशन्स इज कॉल्ड द मॅग्ना कार्टा ऑफ इंडिया. विच पार्ट म्हणजे असा कोणता पार्ट आहे त्याला मॅग्ना कार्टा म्हणतात. आपण आत्ताच बघितलेले पार्ट 3 म्हणजे B नंबर. विच ऑफ फंडामेंटल राईट वॉज अबॉलिश्ड बाय 44 अमेंडमेंट ॲक्ट 1978. आताच बघितलं आपण 1978मध्ये 44वी घटना दुरुस्तीमध्ये कोणतं कॅटेगरी अबॉलिश म्हणजे कॅन्सल केलेलं आहे. आपण आत्ता बघू. बरोबर फर्स्ट स्लाईडमध्ये तुम्ही बघू शकता. 6 फंडामेंटल राईटमधून कोणतं राईट टू प्रॉपर्टी आर्टिकल 31 हे अबॉलिश झालेलं आहे 44व्या घटना दुरुस्ती 1978. म्हणजे ह्याचा आन्सर राईट टू प्रॉपर्टी सी ऑप्शन्स. आणि विच आर्टिकल of the Indian Constitution is described as the heart and soul of the Constitution. आत्ताच बघितलं आपण हार्ट अँड सोल कोणत्या आर्टिकलला म्हणतात. आर्टिकल 32. तुम्ही एक लक्षात ठेवा, आर्टिकल 32लाच हार्ट अँड सोल ऑफ इंडियन कॉन्स्टिट्यूशन म्हणतात. 226ला नाही. 226 हे हायकोर्टचे स्टार्टिंगपासून ते समाप्तीपर्यंत हे आर्टिकल दिलेले आहे. पण आर्टिकल 32 हे हार्ट ऑफ द कॉन्स्टिट्यूशन आहे, हे लक्षात ठेवा. त्याच्यामध्ये कन्फ्यूज होऊ नका. विच आर्टिकल डिफाईन द टर्म स्टेट फॉर पर्पज ऑफ पार्ट 3. स्टेट कोणत्या आर्टिकलमध्ये? स्टेट हे आर्टिकल 12मध्ये. म्हणजे स्टेटला या आर्टिकलच्या काम करता येणार नाही. हेच हे आर्टिकल 12मध्ये दिलेलं आहे. आणि पुढचं बघू आपण 5वा MCQ. विच ग्राउंड फॉर अ नॅशनल इमर्जन्सी डज नॉट अलाउ फॉर द ॲटोमॅटिक सस्पेन्शन ऑफ आर्टिकल 19 आर्म रिबेलियन या कंडिशनला डज नॉट अलाउ फॉर ॲटोमॅटिकली सस्पेन्शन ऑफ आर्टिकल 19. हे तुम्ही हे पहिलं बघू शकता. हे मी हे अशासाठी खोडलेलं आहे की त्याच्यामध्ये कॅन बीमध्ये कन्फ्युजन आहे. आन्सर काही ठिकाणी 20 आणि 21 आहे, पण हे त्याच्यामध्ये नाही आहे. हे इमर्जन्सी ड्युरिंग सस्पेंड होत नाही 20 आणि 21. म्हणून तुम्हाला योग्य माहिती
मिळा म्हणून मी ही तुम्हाला गलत इन्फॉर्मेशन फॉरवर्ड नाही करणार, म्हणून हे कॅन्सल केलेलं आहे. तुम्ही बघून आश्चर्य पाहू. आणि UGC स्टडी चॅनल असेच तुमच्यासाठी काम करत राहील. तुम्ही सबस्क्राईब करा आणि UGC स्टडी प्लॅटफॉर्मला असंच तुम्ही बघत राहा. थँक्यू दिस वॉचिंग दिस व्हिडिओ. वेलकम.